9 ऑगस्ट रोजी शनिवारी आहे रक्षाबंधन। या सणाचे महत्त्व, शुभ मुहूर्त, धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मी वंदना, आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वात आधी आपण रक्षाबंधन म्हणजे काय ते जाणून घेऊया। रक्षाबंधन या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले आहे। हा सण बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक आहे। हिंदू पंचांगानुसार श्रावणी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो। हा सण धार्मिकच नाही तर भावनिक आणि सामाजिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे। राखी ही केवळ एक धागा नसून तर तो बहिणीचा आपल्या भावाबद्दल असलेला विश्वास, प्रेम आणि जबाबदारी याचे प्रतीक आहे। तर आता जाणून घेऊया राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्ताबद्दल। 9 ऑगस्ट रोजी शनिवारी रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे। राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळपासून सुरू होणार आहे। राखी बांधण्याची उत्तम वेळ सकाळपासून ते दुपारी 1:23 आहे। पौर्णिमा तिथी ही 8 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सुरू होणार आहे आणि समाप्ती 9 ऑगस्टला दुपारी 1:23 होणार आहे। पण हिंदू पंचांगानुसार 8 ऑगस्टला भद्रकाळ असून त्या दिवशी राखी बांधणे टाळावे, म्हणजेच राखी बांधण्याची उत्तम वेळ ही 9 ऑगस्ट रोजी आहे। पण राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ योग्य मानली जाते, पण भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, म्हणून 9 ऑगस्ट रोजी सकाळपासून 1:23 आपण राखी बांधू शकतो। तसे पाहिले तर बहीण भावाच्या नात्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते। आता रक्षाबंधनाची पद्धत खूप सोपी आणि सुंदर आहे, चला आपण तीही जाणून घेऊया। सर्वात आधी ताटात कुंकू, दिवा, अक्षदा, मिठाई आणि राखी घ्यावी। सर्वात अगोदर आपल्या भावाला कुंकू लावावे आणि त्याचे औक्षण करावे। त्याचे औक्षण करताना देवाकडे त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी आणि मग त्याला राखी बांधावी। राखी बांधल्यावर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो, तसेच तिला भेटवस्तूही देतो। आता रक्षाबंधन नंतर नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न तो म्हणजे राखी मनगटावर किती दिवस ठेवायची आहे। राखी किमान 24 तास आपल्या मनगटावर असावी आणि पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी ती काढावी आणि ती पवित्र ठिकाणी ठेवावी किंवा पाण्यात विसर्जित करावी, जेणेकरून तिचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी। तिच्यावर धूळ आणि पाणी यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो, म्हणूनच आपल्याला तिची स्वच्छता ठेवायची आहे आणि तरच ती आपण हातावर जास्त दिवस ठेवू शकतो। रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक आहे। हा सण सख्या बहीण भावापुरता मर्यादित नसून हा सण आपण
चुलत भाऊ, मावस भाऊ यांच्यासोबतही साजरा करू शकतो। तसेच आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींनाही राखी बांधू शकतो, जसे की आपले वडील, आजोबा, मुलगा, मुलगी यांनाही आपण राखी बांधू शकतो। तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।